एक दिवस असंच झालं की एक कपल, जेव्हा आईवडील माझ्याकडे हे शेकडोच्या तादातात यायचे वर्षामध्ये, एक कपल असंच मुलाच्या काही इश्यूजना, प्रॉब्लेमला, बिहेवियरला घेऊन माझ्याकडं त्या विद्यार्थ्याला घेऊन आलेले. जेव्हा काउन्सिलिंग्स व्हायचे तेव्हा मी आईवडिलांशी सेपरेट, विद्यार्थ्याशी सेपरेट बोलून अंडरस्टँड करायचा प्रयत्न करायचा. आणि असंच ते समजून घेत असताना पालक समोर बसलेले, वडिलांचा फोन वाजला. वडील म्हणले की सर एक महत्त्वाचा फोन आहे, घेऊ का? म्हटलं घ्या. वडील बाहेर गेले आणि समोर बसलेली आई रडायला लागली. सो मला समजलं नाही की नेमकी ती का रडायला लागली अचानक. आणि जेव्हा आईला विचारलं तेव्हा मग आईनं सांगितलं की सर, हे जे काही आम्ही आत्ता बाळाविषयी, आमच्या मुलाविषयी इश्यूज सांगितलेत, खरं तर त्याला मीच जबाबदार आहे. म्हटलं का? तर आईनं सांगितलं की सर 9 महिने जेव्हा प्रेग्नन्सी होती, त्या प्रेग्नन्सीमध्ये जे काही घरातलं वातावरण होतं, जे काही आमच्या कंडिशन्स होत्या, वादविवाद होते, आणि या सगळ्यांचा प्रभाव, परिणाम म्हणून कदाचित मला हे असलं बाळ लाभलं. सो दॅट सेंटेन्स म्हणजे मला असं हिट करणार होतं की आज प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्सायटेड असणारे कपल्स, उद्या जर का असे काही इश्यूज झाले, प्रॉब्लेम्स झाले, तर रडताना आणि फ्रस्ट्रेटेड असताना पाहायला मिळतात. मग आईनं जेव्हा या पद्धतीनं मला शेअर केलं, मला कुठेतरी घरी गेलो तरी तो विचार डोक्यातनं गेला नाही. त्या दिवशी डोक्यात विचार आला की खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा खरंच काही संबंध आहे का? आणि मग तिथून या विषयाचा शोध सुरू झाला की नेमकं प्रेग्नन्सीमध्ये अशा कोणत्या गोष्टी होतात की ज्याचा बाळावरती जन्मानंतर सुद्धा इम्पॅक्ट होतोय, हे ट्रूथ आहे का? आणि मग तो अभ्यास करत असताना वेगवेगळ्या कंट्रीजमधले कल्चर्स काय आहेत, गर्भसंस्कार काय आहेत, या सगळ्या गोष्टी अभ्यास करत असताना अनेक त्याचे प्रूफ्स मिळाले. आणि फायनली मला रिअलाईज झालं किंवा रिसर्चेस मिळाले ज्यातून रिअलाईज झालं की होय, जन्मानंतरचं जे व्यक्तिमत्व आहे ते जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच बनतं. सो एखादं व्यक्तिमत्व जे काही जन्मानंतर आयुष्यात उंची गाठताना आपल्याला दिसतं, यशाच्या शिखरावरती असलेलं दिसतं, खरं तर त्या व्यक्तिमत्वाचं पायाभरणी ह्या त्या 9 महिन्यांमध्ये होते. कारण 9 महिन्यांमध्ये आई त्या बाळासाठी डिझायनर असते. ती आपल्या भावनांमधून, ते आपल्या कृतींमधून, ते आपल्या 9 महिन्यांच्या या प्रवासामध्ये असलेल्या इमोशन्समधून त्या बाळाची जडणघडण करत असते. इथे काय असतं की पिता फक्त बीज देण्याचं काम करतोय, पण पित्याकडून आलेला हा बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये येतो, तो रुजतो, प्लॅसेंटाशी अटॅच होतो, 9 महिने स्थिरावतो. त्या 9 महिन्यांमध्ये ती आई त्या बाळाला म्हणजे पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत बनवत असते. कारण बीज एवढासाच आहे, पण त्याला अनकंडिशनल लव्ह पण आहे ते. एक्झॅक्टली. बट एवढ्याशा बीजाचं एवढ्या मोठ्या त्या व्यक्तिमत्वात रूपांतर करण्याचं काम कोण करतं? तर ती आई करते. तिच्या युट्रसमध्ये स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ती आई देते. आणि या सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर मग रिअलाईज झालं की यार, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजची आपली जी आई आहे तिला याचा अवेअरनेसच नाहीये की 9 महिने माझे किती इम्पॉर्टंट आहेत. त्या 9 महिन्यात फक्त बाळ जन्माला येत नाहीये, एक व्यक्तिमत्व जन्माला येत आहे. आणि या 9 महिन्यांमध्ये जर का तुम्ही फोकस्ड नाहीयेत, म्हणजे अजाणतेपणे बाय चान्स तुमची ही प्रेग्नन्सी कंटिन्यू होते आहे, तर खऱ्या अर्थानं त्या आईवडिलांपेक्षा त्या बाळाला आयुष्यभर सफर करावं लागतंय. आणि मग त्याचं फ्रस्ट्रेशन होतं ना. आपण सर, तुम्ही आन्सर तर दिलं, पण त्याच्यावर मला वाटलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा परत एक सेशन आपण घेऊया नक्कीच नंतर. पण आता आपण जिजाऊंचं बाळकडू याच्यावरती वळू की हे जिजाऊंचं बाळकडू ही जी संकल्पना आहे त्याच्या मागे, म्हणजे त्या नावामागे काही इमोशनल टच आहे. म्हणजे लोकांना जुळवण्यासाठी तो इमोशनल नाव आहे की तुमचं काही इमोशनल टचिंग आहे त्याच्या मागे? नाही, हाही योगायोगच म्हणावा लागेल. मी जेव्हा हा अभ्यास झाला त्यावेळेला लक्षात आलं की देयर इज अ प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाय चान्स नाही घडले, बाय चॉईस घडवलं गेलं. आणि कोणी घडवलं? तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी घडवलं. मग ती प्रोसेस काय? तर ती प्रोसेस अभ्यास करता लक्षात आली की बाळाच्या जन्मासाठी एक पर्पज होता. बाळ असंच नाही जन्मलं, जन्माला यायच्या आधी, जगातलं एकमेव उदाहरण आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे बाळानं का जन्माला यायचं आहे, जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे, त्याचंही नियोजन जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे. सो नियोजनाचं एक परफेक्ट एक्झाम्पल जर कोण असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सो ते आपोआप नाही आहे. आईला बाळ हवं होतं, पण कशासाठी? फक्त मदरहूड एक्सपिरियन्स करण्यासाठी नाही, वंश म्हणून नाही, तर स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. सो तो पर्पज क्लिअर होता. आणि म्हणून प्रोसेसमध्ये, त्या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये आईवडील त्या बाळासाठीचं नियोजन करू शकले. तो पर्पज पूर्ण करण्यासाठी बाळाकडे जे गुण, क्वालिटीज, कपॅसिटी असायला हव्यात त्या जाणीवपूर्वक निर्माण करू शकले. आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना भेटले.
बरोबर. सो ते आपोआप नाही घडलेलं. कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही.